आप देख रहे हैं एलएन न्यूज। पहिल्यांदा तर मागच्या वेळेस मंत्रिमंडळाची जी बैठक संभाजीनगरमध्ये आम्ही घेतली होती त्याच्यातले जवळपास सगळे निर्णय, एखाद दुसरा इम्प्लिमेंटेशन स्टेजला आहे, काही अडचणी आहेत, बाकी सगळे निर्णय इम्प्लिमेंट झालेले आहेत। त्याची माहिती देखील आम्ही प्रेसला पुरवणार आहोत। दुसरं, जे लोक आज हे म्हणतायत की मागच्या बैठकीत काय झालं त्यांनी ते तर वाचून घ्यावं, पण माझा त्यांना सवाल आहे, 2.5 वर्षामध्ये मराठवाड्याकरता तुम्ही काय केलं? तुम्ही सरकारमध्ये होते, एखादा निर्णय मागे राहिला असेल तर तो पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची होती। तुम्ही 2.5 वर्ष माशा मारत होतात का? आणि सगळ्यात महत्वाचं, मराठवाडा वॉटर ग्रीडचा मुडदा पाडण्याचं काम ज्या सरकारने केलं, आता तेच लोक विचारतात की मराठवाड्याला नेमकं काय मिळालं? जे दिलं होतं त्याचे मुडदा पाडण्याचं काम हे या ठिकाणी ज्यांनी केलं, यांना मराठवाड्याशी घेणं देणं नाहीये। यांना केवळ राजकारण करायचंय आणि मराठवाड्याच्या हिताकरता जर एखादी बैठक होत असेल तर ती कशी हाणून पाडली पाहिजे, ती कशी त्या ठिकाणी निर्णय होणार नाहीत, कशा प्रकारे मराठवाडा मागेच राहील, अशा प्रकारचा यांचा कावा आहे। हे कावेबाज लोक